नमस्कार. आज आपण सातारा जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध अशा शिरवळ पोलीस स्टेशन, जे की सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आहे आणि या पोलीस स्टेशन समोर आज आपण उभं आहे आणि आज आपल्यासोबत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी असणाऱ्या नायगाव या गावाशेजारील वडगाव पोतनीस गावच्या विद्यमान महिला सरपंच आणि आता सध्याच्या प्रशासक आपल्यासोबत आहेत. आणि काही दिवसापूर्वी त्यांना बाहेरील गुंडांकरवी सुपारी देऊन मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता आणि या मारहाणीच्या प्रकाराबरोबर शिरवळ पोलीस स्टेशनकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य तुषार दोशी सरांच्याकडे केली होती. त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडेही केली होती. आज आपण त्यांच्याकडून समक्ष जाणून घेणार आहोत की नक्की त्यांच्या व्यथा काय आहेत आणि त्यांच्या तक्रारी काय आहेत. काय सांगता? माझं म्हणणं कसं आहे, मला एस-पी ऑफिसला जावं लागलं. ते 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 झालंच. पण आता जी क्रॉस कंप्लेंटला महत्त्व दिलं जातंय. आता आम्ही सहकार्य करतोय, की जर माझ्या घरी जर माझ्या कुटुंबातली एक जरी व्यक्ती असती, तर त्यांनी माझ्यावर हल्ला होऊन दिला नसता ना सर. आणि आम्ही क्रॉस कंप्लेंटला एवढं पण म्हटलं पोलिसांना, की तुम्ही माझ्या लोकांची जी नावं घेतल्यात, ती कुठल्या ह्याच्यावर तुम्ही आधी त्यांचं फोन लोकेशन ट्रेस करा. तरी त्यांनी त्याला केलं नाही. माझे मिस्टर सकाळी आले असता त्यांना म्हटले, की तुम्ही आरोपी म्हणून त्या ह्याच्यावर. तर ते म्हटले एफ-आय-आर काय झाली? जर आरोपी म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेत असाल, एफ-आय-आर काय झाली ते दाखवायचं काम आहे ना त्यांचं पोलिसांनी. गुन्हाच जर घडला नसेल आणि नेमकं कसं मला जर एस-पी ऑफिसला जावं लागतंय आणि क्रॉस कंप्लेंटला का महत्त्व दिलं जाते पोलीस स्टेशनला? सुरुवातीला काय प्रकार घडला होता? सुरुवातीला म्हणजे ज्या दिवशी 28 तारखेला मला मारहाण झाली, तर मग मला इथं 2 तास 3 तास बसवून ठेवून समोरच्याची बाजू कशी सेफ होईल याचा विचार ह्यांनी केला. मला मारहाण झाली त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मला एस-पी ऑफिसला पळावं लागलं. मग क्रॉस कंप्लेंटला का महत्त्व दिलं जातंय? जर एखादा गुन्हा जर एखाद्या व्यक्तीने केलाच नसेल, तर त्याला वाचायला तर द्यायला पाहिजे ना. तुम्ही त्याचा जबाब घेताय. काय कंप्लेंट आहे? काय आहे बाबा एफ-आय-आर मध्ये काय गुन्हा केलाय त्यांनी? त्या लोकांना वाचायला द्यायचा अधिकार नाही का आमचा? आता आपल्यावर गुन्हा दाखल झालाय हे आपल्याला कधी कळलं आणि त्या गुन्ह्याची आपल्याला माहिती आहे का? मला त्या गुन्ह्याची काही माहिती नाही. गुन्हा कधी दाखल झाला, काय झाला. ते भोयटे हवालदार म्हणून त्यांचा एक फोन आला होता, की "मॅडम असा-असा गुन्हा तुमच्यावर दाखल झालाय, असं झालंय." तर मी म्हटलं, "गुन्हा दाखल झालाय, पण त्या व्यक्ती जर घरीच नव्हत्या, तुम्ही त्यांचं फोन लोकेशन ट्रेस करा ना. तुम्ही असं कसं म्हणता?" म्हणजे ज्याच्यावर खरोखर अन्याय झालाय त्याला हे महत्त्व दिलं जात नाही आणि जे लोक भाड्यानं बाहेरून गुंड म्हणून आले, त्या गुंडांना महत्त्व दिलं जातंय. म्हणजे मला ह्याचा अर्थच कळेना. म्हणजे अन्याय जर होत असेल लोकांच्यावर, त्यांनी कोणाकडे पोलिसांच्याकडे नाही बघायचं तर कोणाकडे बघायचं? पोलीस प्रशासनच जर असं काम करत असेल, तर मग सामान्य लोकांचा तर विश्वासच उडणार ना. जर मी एक महिला सरपंच असून माझ्याच विषयी असं सगळं घडतंय, तर न्याय कुणाकडे मागायचा? आज माझ्या कुटुंबाला अजूनही भीती आहे. ती लोक म्हणतायत, की हिच्या मुली कॉलेजला कशा जातील, शाळेत कशा जातील? मी हे वारंवार जीवाच्या आकांतानं ओरडून सांगते, की मला तुम्ही माझी जी फिर्याद मी एफ-आय-आर जी केली त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? ती राहिलं बाजूला. उलट तपासणीला महत्त्व दिलं जातंय. द्या तुम्ही उलट तपासणीला, पण काय गुन्हा केलाय ते तरी दाखवा ना. जर तुम्ही जबाब घेताय, तर त्या व्यक्तीनं काय गुन्हा केला हे वाचायला देणं तरी काम आहे ना. का ते पण नाही? आता तुमच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये किती जणांवर दाखल केलाय? आता तुम्हाला सांगते, माझे मिस्टर, आता मी स्वतः तिथं होते, मीच पीडित आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मी आहे, मी मान्य करते, मी तिथं आहे. माझ्यावर जर बाहेरच्या 4-5 महिला तुटून पडत असतील, 2 पुरुष, मी एकटी किती प्रतिकार करणार हे मेन पोलिसांना कळायला पाहिजे होतं. मी त्या अवस्थेत आले होते. आणि ज्यावेळेस माझे मिस्टर जर घरी असते, माझी मुलगी भोरला पेपरला गेली होती, दुसरी मुलगी शाळेत होती. माझी नणंद सकाळी 6 वाजता कामाला जाते आणि माझे वडील एकतर आजारी आहेत, त्यांना त्रास होतो. माझा भाऊ तिथं त्यांच्यापाशी तिथं, त्यांचा इथं काही संबंध नाही. तरी ज्यांनी सांगितलं त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलीस, म्हणजे तुम्ही जर फोन लोकेशन ट्रेस करा, ते बघा आधी आहेत का. तुम्ही डायरेक्ट आरोपी म्हणून सही कशी घेऊ शकता? हे माझं मुद्दा आहे. जर माझ्यावर अन्याय झालाय त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली ते तर सांगतच नाही. पण उलट आम्हालाच क्रॉस कंप्लेंट खाली म्हणजे हे करताय का? त्रास देताय? असं होतंय. हे मग आपलं तुमची प्रशासनाकडं आणि माध्यमांसमोर तुम्ही वरिष्ठ पदाधिकारी असतील, म्हणजे या देशाच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, जे स्वतः गृहमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आमदार शंभूराजे देसाई साहेब, ग्रामविकास मंत्री असतील जयकुमार गोरे साहेब, तब्बल 4 ते 5 मंत्री या जिल्ह्याला आहेत. त्यांना तुम्ही काय आवाहन करताल? माझी एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे.
मी सावित्रीबाई फुले नायगाव ह्या शेजारी वडगाव, म्हणजे तुम्ही सावित्रीच्या लेकींना नुसतं कागदोपत्री सगळं जे देताय ना ते काही उपयोग नाही. एक महिला म्हणून सरपंचावर जीवघेणा हल्ला होतोय. माझं त्या पाचही मंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की मला सहकार्य करावं, मला न्याय मिळावा. माझ्या कुटुंबाच्या जीविताला अजूनही धोका आहे. पोलीस प्रशासन योग्य मला सहकार्य करत नाही, त्यामुळं मला हे तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवायला लागतंय. तर मला सहकार्य व्हावं ही विनंती आहे. हात जोडून मंत्र्यांना खरंच विनंती आहे. एका महिला सरपंचावर अन्याय होतोय, तिला न्याय मिळत नाही, तर बाकीच्या सर्वसामान्य महिलांना काय न्याय मिळणार आहे हे लक्षात असू द्या. धन्यवाद. पाहिलं तर आपण सावित्रीच्या लेखीवर, सावित्रीच्या जन्मभूमीमध्ये, क्रांतीभूमीमध्ये अन्याय होताना दिसतोय. पाहुयात शिरोळ पोलीस प्रशासन असेल किंवा सातारा जिल्ह्याचे भूषण असणारे सर्व मंत्रीगण या प्रकरणाकडे किती गांभीर्यानं पाहतंय आणि या सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी ते किती प्रयत्न करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद. संघर्ष सह्याद्री न्यूजकरिता गणेश जाधव, शिरवळ.